नमः शिवाय. जन्म हा अखेरचा. श्री सिद्धांत शिखामणी ग्रंथावरील आशीर्वचने. श्री काशी विश्वाराध्य ज्ञानसिंहासनाधीश्वर काव्य सर्वदर्शन तीर्थ वेदांतचार्य विद्यावारिधी विद्यावाचस्पती श्री 1008 जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी जंगमवाडी मठ श्री क्षेत्र काशी. आशीर्वचन 12वे. अष्टमूर्ती निरसन स्थल. जिज्ञासू सद्भक्तांनो, दर्शनशास्त्रात भगवत तत्व सर्वत्र दाखविण्याची एक परंपरा आहे. भगवत तत्व अन्यत्र नसून एकाच ठिकाणी आहे सांगणारी दुसरी परंपरा आहे. भगवत तत्व सर्वत्र आहे ही परंपरा माहेश्वर स्थलातील साधकाला विरोधी ठरते, म्हणून तेथे तिचे निरसन केले आहे. भारतीय दर्शनशास्त्रात पृथ्वीपासून आत्म्यापर्यंत ईश्वराच्या 8 मूर्ती मानल्या जातात. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूते, सूर्य, चंद्र आणि आत्मा या ईश्वराच्या अष्टमूर्ती होत. अर्थात या ईश्वराचे 8 आकृती आहेत. आपल्या देशात जडाची पूजा होते आणि चैतन्याची पूजा होते. जड व चेतन यात ईश्वर तत्व समान आहे हे दाखवण्यासाठी जडाची पूजा सांगितली आहे. ज्योतिर्लिंग 12 आहेत. त्याप्रमाणे पंचमहाभूते ही पंचलिंगे मानली जातात. दक्षिण भारतात ही 5 भौतिक लिंगे प्रसिद्ध आहेत. पृथ्वी, जल इत्यादींना ईश्वर मानणारी परंपरा का आहे? अत्यंत सूक्ष्म तत्व स्थूल दृष्टीच्या मनुष्याला समजावून सांगणे कठीण असते. जे आपल्या दृष्टीला दिसते त्यामध्ये प्रथम भगवत तत्वाचे प्रतिपादन केले पाहिजे. जे स्थूल दृष्टीला दिसत नाही आणि ज्याचा साक्षात्कार होणे अवघड आहे त्यामध्ये भगवत तत्व दाखविल्यावर लोकांना पटत नाही. पंचमहाभूते ही अनुभव गोचर आहेत. पृथ्वीवर आपण राहतो. जलामुळे आपले जीवन आहे. अग्नीमुळे आपण जिवंत आहोत. वायूमुळे आपण श्वसन करतो. आकाशात आपला निवास आहे. सूर्यचंद्र आपल्याला प्रकाशमान करतात आणि आत्म्यामुळे सारे व्यवहार घडतात. स्थूलातील स्थूलात ईश्वर आहे असे सांगण्याची परंपरा यामुळे निर्माण झाली. वर्ष प्रतिपदेला चंद्राची कोर पाहिली तर ती जशी वृद्धिगत होत जाते तसे आपले आयुष्य, विद्या, धन वृद्धिगत होत जाते असा एक समज आहे. ही प्रतिपदेची कोर अत्यंत सूक्ष्म एखाद्या रेषेसारखी असते. ती दुसऱ्याला दाखवताना एखाद्या झाडाच्या फांदीसमोर तिच्या आसपास पहा असे सांगून दाखवावी लागते. यालाच शाखाचंद्र न्याय म्हणतात. सूक्ष्म वस्तू दाखविण्यासाठी प्रथम स्थूल वस्तू दाखवावी लागते. त्याचप्रमाणे सर्व व्यापक चैतन्याला दाखवण्यासाठी प्रारंभिक अवस्थेत पृथ्वीच ईश्वर आहे असे सांगावे लागते. म्हणून पृथ्वीची पूजा केली जाते. सकाळी अंगणात सडा घालून त्यावर रांगोळी घालतात. ही पृथ्वीचीच पूजा होय. सकाळी उठल्यानंतर बिछाण्यावरून खाली जमिनीवर पाय ठेवण्याआधी पृथ्वीला नमस्कार करण्याची एक प्रथा आहे. पृथ्वी ही विष्णूची पत्नी आहे. तुला मी नमस्कार करतो कारण आता दिवसभर तुझ्या अंगावर पाय ठेवून वावरायचे आहे. मला क्षमा कर. पृथ्वीत क्षमा हा गुण आहे, म्हणून तिला क्षमया धरित्री असे म्हणतात. ती सारे काही सहन करते. पृथ्वीला याप्रमाणे भगवतत्व मानून तिची पूजा केली जाते. गंगादी नद्यांची अर्थात जलाची पूजा करतात. स्वयंपाक करण्याआधी चुलीची पूजा करण्याची पद्धती होती. त्यानंतर अग्निपूजा करून स्वयंपाक केला जात असे. अगरबत्ती इत्यादी सुगंधी द्रव्य जाळून वायूची पूजा करतात आणि मौन धारण करणे हीच आकाशाची पूजा होय. शब्द हा आकाशाचा गुण आहे, म्हणून त्याला विश्रांती देण्यासाठी मौन धारण केले जाते. सूर्यचंद्राची पूजा तर नित्य होत असते. आत्म्याची पूजा ही आपण शरीर पोषण करून एक प्रकारे करीत असतो. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, सूर्य व आत्मा ही परमेश्वराची रूपेच आहेत. परंपरेने त्याची पूजा देखील केली जाते. परंतु माहेश्वर स्थलातील साधकासाठी या अष्टमूर्तीच्या पूजेचे निषेध केलेला आहे. जर अष्टमूर्तीची पूजा त्याने केली तर त्याच्या लिंगनिष्ठेला बाधा येऊन त्याचे मन विचलित होण्याची शक्यता आहे. 8 ठिकाणी केली जाणारी पूजा जर मनोभावाने एकाच ठिकाणी केली तर पूजेचे फल लवकर मिळते. म्हणून माहेश्वरासाठी आचार्य सांगतात की पृथ्वी आदी अष्टमूर्ती म्हणजे साक्षात शिव नव्हे तर त्या ठिकाणी शिव अधिष्ठात्र भावाने वास्तव्य करतो.
पृथ्वी ईश्वर नव्हे तर पृथ्वीत ईश्वर आहे. अशा प्रकारे अष्टमूर्तीत ईश्वराचे अधिष्ठान आहे. शिवालयात गेल्यावर शिवलिंगाचे पूजन हे मुख्य कर्म आहे. परंतु मंदिरात प्रवेश करण्याआधी आपण पायरीला नमस्कार करतो, नंतर मंदिराभोवती प्रदक्षिणा घालतो, मंदिराच्या भिंतीला नमस्कार करतो. मंदिराच्या भिंतीला पाय लागला तरी आपण चूक झाली या भावनेने नमस्कार करतो. घराच्या भिंतीला मात्र पाय लागला तर नमस्कार का करीत नाही? एवढेच नव्हे तर काही लोक राग आल्यावर इतरांना मारता येत नाही म्हणून घरातल्या भिंतीवरच लाथा घालतात. मंदिर आणि घर यात अंतर कोणते? तर मंदिरात शिवाचा निवास असतो आणि घरात जीवाचा. ईश्वराच्या वास्तव्यामुळे मंदिर देखील ईश्वरासारखे पूज्य वंदनीय मानले जाते. त्याच प्रकारे पृथ्वी, जल, वायू, अग्नी, आकाश, सूर्य व चंद्र यांच्यात ईश्वराचे अधिष्ठान आहे म्हणून ते पूज्य आहेत. परंतु ते प्रत्यक्ष ईश्वर नव्हेत. प्रपंच हे कार्य आहे, त्यावरून आपण त्याच्या कारणाचे अनुमान करीत असतो. अनुमान हे असे प्रमाण आहे की वस्तू प्रत्यक्ष दिसत नसली तरी तिचे ज्ञान आपण मिळवू शकतो. अरण्यात धुराचा लोट दिसला तर तेथे अग्नी आहे असे आपण अनुमान करतो. अग्नी आपल्या दृष्टीला दिसत नाही तरी यत्र यत्र धूम तत्र तत्र वनी, म्हणजे जेथे धूर असतो तेथे अग्नी असतो. या न्यायाने आपल्याला त्याचे ज्ञान होते. याला आधार कोणता? तर आपले स्वयंपाकघर. अलीकडे धूर नसलेल्या चुली म्हणजे स्टोव, गॅस इत्यादीमुळे हे विधान थोडे बदलावे लागेल. परंतु चूल जेव्हा लाकडे घालून पेटवतात तेव्हा ते हमखास धूर असतो, म्हणून धूर तेथे अग्नी असलाच पाहिजे. घरातला हा अनुभव अरण्यात उपयोगी पडतो. धूर हे कार्य आणि अग्नी हे कारण. अग्नी नसेल तर धूर राहणार नाही. त्याप्रमाणे एवढा विशाल प्रपंच हे कार्य असेल तर त्याचे कारण देखील असलेच पाहिजे असे अनुमान प्रमाणाने सिद्ध होते. कारणाशिवाय कार्य कधी होत नाही. टेबल, खुर्च्या झाडामधून तयार होऊन पडत नाहीत. त्यांची निर्मिती करणारा कोणीतरी सुतार असतो. म्हणून एवढे महान ब्रह्मांड निर्माण करणारा कोणीतरी विलक्षण निर्माता असलाच पाहिजे. तो आपल्यापेक्षा महान आहे. आपण पृथ्वी निर्माण करू शकत नाही, वायू, अग्नी, आकाश निर्मू शकत नाही. फार तर दगडमाती घेऊन एखादे घर, मंदिर निर्माण करू शकतो, परंतु दगडमाती आपण निर्माण करीत नाही. म्हणून पृथ्वी, वायू इत्यादी ईश्वर का नाहीत? कारण ते एक कार्य आहे. कार्य करणारा त्यापेक्षा विलक्षण आहे. वस्त्रे आणि वस्त्रे निर्माण करणारा विणकर हे वेगळे असतात. टेबल, खुर्ची आणि ते घडविणारा सुतार हे वेगळे असतात. त्याप्रमाणे पृथ्वी आदी पंचमहाभूते आणि त्यांची निर्मिती करणारा हे वेगळे आहेत. घट आणि कुंभार यांच्यात भिन्नत्व असते. त्याप्रमाणे पृथ्वी आदी पंचमहाभूते आणि सूर्यचंद्र हे त्याच्या निर्मात्यापासून, ईश्वरापासून भिन्न असतात. पृथ्वी आदी अष्टतत्वे मग ईश्वराची काय आहेत? तर ती त्यांची शरीरे आहेत. शरीर आणि आत्मा हे वेगळे असतात. त्याप्रमाणे पृथ्वी आदी तत्वे आणि ईश्वर यांचा संबंध असून ते परस्परापासून भिन्न आहेत. शरीर व आत्मा एक प्रकारे भिन्न आहेत आणि एक प्रकारे अभिन्न देखील आहेत. शरीर आत्मा नव्हे आणि आत्मा शरीर नव्हे, परंतु शरीराशिवाय आत्म्याला प्रकट होता येत नाही. जीवात्म्याचे सारे व्यवहार शरीराद्वारेच घडतात. म्हणून पृथ्वी आदी अष्टतत्वे आणि ईश्वर हे भिन्न आहेत आणि अभिन्न देखील आहेत. अर्थात त्यांच्यात भेदाभेद आहे. ते साक्षात शिवस्वरूपच नाहीत. येथे एक प्रश्न उपस्थित होऊ शकतो. पृथ्वी आदी पंचमहाभूते आणि सूर्य व चंद्र ही 7 तत्वे ईश्वरापासून भिन्न आहेत हे पटू शकते, परंतु आत्मा हा तर ईश्वरांश आहे. तो ईश्वरापासून भिन्न कसा असेल? जे चेतन असते ते स्पष्टपणे प्रतीत होत नसते. जीवात्म्यात जसे चैतन्य अभिव्यक्त होते तसे ते पृथ्वीत होत नाही. सामान्यतः पृथ्वी जड मानली जाते. यद्यपि तिच्यात देखील चैतन्य आहे, परंतु ते गूढ असल्यामुळे त्याची प्रचिती येत नाही. म्हणून आपण पृथ्वीला जड मानतो. याच प्रकारे अन्य महाभूतांना जड मानतो. परमात्मा चेतन आहे आणि पृथ्वी आदी महाभूते अचेतन आहेत. चेतन आणि अचेतन यांच्यात सामरस्य असू शकत नाही.
पाण्यात पाणी मिसळते, दुधात दूध मिसळते, परंतु दोन भिन्न वस्तू समरस होऊ शकत नाहीत. दुधात पाणी मिसळले तरी दूध पाणी वेगळे करता येत नाही. हंस पक्षी दूध व पाणी वेगळे करतो असे म्हणतात. हंस पक्षी आज सापडणार नाही, परंतु दुधात थोडे मीठ टाकले किंवा लिंबू पिळले तरी दूध आणि पाणी वेगळे करता येईल. म्हणून दोन भिन्न वस्तू वरवर पाहता मिसळलेल्या दिसल्या तरी त्या एकरूप होत नाहीत, वेगळ्या करता येतात. पृथ्वी आदी महाभूते आणि परमात्मा हे समरस होऊ शकत नाहीत. जड असल्यामुळे पृथ्वी आदी परमात्मा नाहीत. आता प्रश्न राहिला आत्म्याचा. आत्मा तर चेतन आहे. महावाक्यात तर आत्म्यालाच परमात्मा म्हटले आहे. अर्थात तूच ब्रह्म आहेस, तूच परमात्मा आहेस. मग आत्मा परमात्मा का नाही? तर जीवात्मा आज्ञ आहे आणि परमात्मा सर्वज्ञ आहे. आज्ञांचा व्यावहारिक अर्थ येथे अभिप्रेत नाही. कोणताही मनुष्य स्वतःला अज्ञ समजायला तयार नसतो, परंतु प्रत्येकाच्या आत अज्ञान निरंतर वास करते. एखाद्याला वडिलांचे नाव विचारले तर तो सांगू शकेल. मग पुढचा प्रश्न, आजोबाचे नाव काय? तो सांगेल. पंजोबाचे नाव काय? खापर पंजोबाचे नाव काय? त्याला सांगता येईल. परंतु त्यापुढे विचारत राहिलो तर त्याला सांगता यायचे नाही. त्याला सांगता येत नाही याचा अर्थ त्याला त्याचे ज्ञान नाही, म्हणजेच अज्ञान आहे. असे अन्य घेऊ लागला त्याला असे अन्य कोणत्याही विषयाबद्दल विचारत राहिलो तर केव्हा ना केव्हा तरी स्वतःचे अज्ञान मान्य करावे लागते. बरेच लोक स्वतःला अज्ञानी मानत नाहीत, परंतु केव्हा तरी त्याचे अज्ञान सिद्ध होते. आपण समोरच्या व्यक्तीला पाहू शकतो, परंतु आपल्या पाठीमागे कोण आहे त्याला पाहू शकत नाही. अर्थात आपल्या पाठीमागचा परिसर आपल्यासाठी अज्ञातच आहे. इंद्रियापुढे जो विषय येतो त्याचे ज्ञान आपल्याला होते. इंद्रियापलीकडे जे आहे त्याचे ज्ञान सामान्य माणसाच्या कुवती पलीकडे आहे. योगी पुरुषांना अतींद्रिय वस्तूचे ज्ञान होऊ शकते. दृष्टी जेथपर्यंत पोचते तेवढे ज्ञान आपल्याला मिळते. दृष्टीपलीकडे जे आहे ते ज्ञात होत नाही. काही साधन केल्यानंतर ते होऊ शकेल. योगी पुरुषांना तर पूर्वजन्माचे देखील ज्ञान होते. बौद्धाच्या परिभाषेत या ज्ञानाला जातीस्मरण म्हणतात. धारणाशक्तीला मागे ढकलत नेले तर पूर्वजन्माचे ज्ञान होणे अशक्य नाही. सकाळपासून आपण सतत कर्मे करीत असतो. संध्याकाळी जर कोणी आपल्याला विचारले की तुम्ही सकाळपासून काय काय कामे केली, तर क्षणभर स्तब्ध राहून आपण स्मरण करतो. नंतर सांगतो की सकाळी उठून ईश्वराला नमस्कार केला आणि कोणाला शिवी दिली इत्यादी. समजा विचारले काल सकाळी उठल्यावर काय केले, परवा सकाळी उठल्यावर काय केले, असे कोणी विचारित गेला तर 4-5 दिवसाच्या पलीकडले आपण काही सांगू शकणार नाही. एवढे सांगू की आता काही आठवत नाही. याच जन्मात 5-6 दिवसापूर्वीचे स्मरण आपल्याला राहत नाही, कारण आपण सारखे विसरत जातो. आपल्या बुद्धीवर अज्ञानाचे आवरण असते, ते सारखे आपल्या स्मरणाला झाकून टाकत असते. बुद्धीवर अज्ञानाचे पटल असल्यामुळे प्रत्येक जीवात्मा अज्ञ आहे, अज्ञानी आहे असे म्हटले जाते. या जन्मातलेच ज्ञान त्याला नसते तर त्याच्या पूर्वजन्माचे त्याला ज्ञान कसे असेल? म्हणून जीवात्मा अज्ञ आहे. जीवात्मा हा परमात्मा का नाही? तर तो अज्ञ असल्यामुळे अज्ञ जीवात्मा आणि सर्वज्ञ परमात्मा हे एकरूप असत नाहीत. परमात्म्यात समरस होण्यासाठी जीवात्म्याला सर्वज्ञ व्हायला हवे. सर्वज्ञ परमात्म्यालाच अल्पज्ञ होऊन जीवात्मा झाला असे सिद्धांत सांगतो. बल्बचा प्रकाश सर्वदूर पसरतो, परंतु त्यावर एखादे भांडे झाकले तर त्याचा प्रकाश फक्त भांड्यापुरता स्मित होईल. त्याचप्रमाणे सर्वज्ञ तत्व, सर्वकर्तृत्व हे भाव अनवादी मलानी आवृत्त झाल्यामुळे सर्वज्ञ आत्मा अल्पज्ञ झाला. सर्वकर्ता ईश्वर अल्पकर्ता झाला. आपल्याला सारे ज्ञान नाही, आपण सारे काही करू शकत नाही. जेवढी आपली बुद्धी तेवढे आपले ज्ञान, जेवढी आपली शक्ती तेवढेच आपले कार्य. स्वतःच्या मनात काय आहे आपण थोडे जाणू शकतो, इतरांच्या मनात काय आहे ते जाणता येत नाही. एखाद्या मनुष्याने थोडी साधना केली तर तो फार तर काही लोकांच्या मनात काय चालले आहे ते जाणू शकेल, परंतु सर्वांच्या मनातले भाव जाणू शकत नाही. परमात्मा मात्र सर्वज्ञ असल्यामुळे जाणू शकतो.
एकाच वेळी हजारो भक्तांनी प्रार्थना केली तरी तो ईश्वर जाणतो. कबीराने म्हटले आहे, कितीही हळुवारपणे तुम्ही ईश्वराशी संवाद केला तरी तो ऐकू शकतो. त्यासाठी ओरडण्याची जरुरी नाही आहे. तो सर्वांतर्यामी आहे, सर्वज्ञ आहे. तो सर्वत्र आहे. जेथे जीव आहे तेथे शिव आहे. उपनिषदात म्हटले आहे, जीवात्मा आणि परमात्मा अनादिकालापासून मित्र आहेत. त्यांच्यात कृष्णार्जुनाप्रमाणे सख्यभाव आहे. जो सखा असतो तो सुखदुःखात संगत करतो. जीवात्म्याचा खरा सखा परमात्माच आहे. जीव जीवाचा सखा होतो ते स्वार्थासाठी. ब्रह्मदारुकोपनिषदात यज्ञवैकल्य महर्षी सांगतात, प्रपंचातील प्रेमव्यवहार स्वार्थमूलक असतो. निस्वार्थ प्रेम कोणी कोणावर करत नाही. ईश्वराने प्रेम मात्र निस्वार्थ असते. आपल्याकडून त्याला काहीच नको आहे. तुम्ही पूजा केली नाही म्हणून त्याची पूजा होत नाही असे नाही आहे. तुम्ही नैवेद्य दाखविला नाही म्हणून तो उपाशी राहत नाही आहे. तो नित्य तृप्त आहे. त्याला नैवेद्य दाखवायचा तो त्याच्यासाठी नव्हे तर आपल्यासाठीच. आपल्या मनाच्या प्रसन्नतेसाठी आपण त्याला नैवेद्य दाखवतो. ईश्वर त्यातले काही खात नाही. तुझ्याकडे हात माझ्याकडे भात अशी मराठीत म्हण आहे. हाताने ईश्वराला नैवेद्य दाखवायचा. नैवेद्य खाणारे दात मात्र आपल्याजवळ असतात. ईश्वराला तुमचा भात नको, भाव हवा. त्याला तुमच्याकडून काही नको, तुम्हालाच त्याच्याकडून काहीतरी हवे असते. ईश्वर चिंतन करून तुम्ही कर्म करीत असता तर तुम्हाला काही कमी पडत नाही. एकदा गुरुने शिष्याला उपदेश केला, ईश्वर हाच तुझा खरा सोबती आहे. त्याचे निष्ठेने भजन कर, चिंतन कर. त्यामुळे तुला काही कमी पडणार नाही. स्वतःच्या खाण्यापिण्याची काळजी करू नकोस. शिष्य एका मंदिरात जाऊन भजन करीत बसला. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3रा दिवस उजाडला. पोटात भुकेची आग पेटली तरी गुरुवचनावर विश्वास ठेवून त्याने भजन सुरूच ठेवले. गावातल्या लोकांनी त्याची अवस्था पाहिली. काही जण त्याच्याकडे जेवण घेऊन गेले, त्याला जेवू घातले. लोकही मोठे हुशार असतात. आपल्याकडून भजन पूजन होत नाही. हा बिचारा भजन करतोय तर निदान त्याला अन्नपाणी देऊन त्याचे थोडे पुण्य आपल्या पदरात पडावे अशा उद्देशाने ते त्याला जेवण देऊ लागले. गावातल्या एका मनुष्याच्या घरी काही ग्रहपीडा होती. तिच्या शांतीसाठी एका ज्योतिषाला त्याने विचारले. तेव्हा ज्योतिषी म्हणाला, ग्रह शांतीसाठी एखादे कांबळे किंवा बकरी दान कर. त्यातही निर्जीव कांबळ्यापेक्षा सजीव बकरीचे दान जास्त योग्य. ज्याच्याजवळ काही नाही अशाला दान करणे फलदायक असते. त्या गृहस्थाला वाटले की मंदिरात भजन करणाऱ्या महाराजाजवळ काहीच नाही आहे, तोच दानाला जास्त योग्य आहे. म्हणून त्याने महाराजांना बकरी अर्पण केली. आतापर्यंत त्याच्याजवळ संसाराची काहीच सामग्री नव्हती. फक्त ईश्वर आणि तो दोघेच होते. आता दोघांमध्ये एक बकरी आली. हा पूजेला बसला की बकरी ओरडायची. तिला भूक लागायची, तहान लागायची. लोक महाराजांना जेवण आणून द्यायचे, परंतु बकरीच्या चाऱ्यासाठी महाराजांना फिरावे लागले. थोडे गवत आणायचे, पाणी पाजायचे, यात त्याला वेळ जाऊ लागला. पुढे तर बकरी मोठी होत गेली. तेव्हा तिला जास्त खायला लागायचे. हळूहळू महाराज बकरीची सेवा करू लागले. ईश्वराची सेवा थांबली. बकरीवर त्याचे प्रेम बसले. गृहस्थाला मुलाबद्दल प्रेम वाटते त्याप्रमाणे एके दिवशी तो पूजेला बसला आणि बकरी पळून गेली. माझी बकरी, माझी बकरी म्हणत तो सर्वत्र शोध घेऊ लागला. त्याला अनिवार्य दुःख झाले. बकरी बकरी म्हणत धावताना त्याचे गुरु समोरून आले. त्यांनी त्याची अवस्था पाहिली. म्हणाले, अरे तुला तर मी ईश्वराचा सखा व्हायला सांगितलं होतं, तर तू बकरीचा सखा झालास. बकरी पळून जाऊ शकते आणि मरू शकते, परंतु ईश्वर मात्र कधी पळून जात नाही आणि मरत देखील नाही. म्हणून आपला खरा सखा ईश्वरच आहे. एका वृक्षावर 2 पक्षी बसलेले आहेत. एक पक्षी फळ खात आहे तर दुसरा त्याला प्रकाशित करतो आहे. फळ खाणारा पक्षी म्हणजे जीवात्मा आहे. तसाच परमात्मा देखील आहे. तो सर्वज्ञ असल्यामुळे जीवात्म्याची प्रार्थना ऐकून त्याची पूर्ती करतो. जीवात्मा हा शरीरापुरता मर्यादित आहे म्हणून तो अज्ञ अल्पज्ञ आहे. अल्पज्ञ जीव आणि सर्वज्ञ ईश्वर, अल्पकर्ता जीव आणि सर्वकर्ता ईश्वर यांच्यात अभेद असू शकत नाही. जीवाचे
त्याचे अल्पज्ञ तत्व अल्पकर्तृत्व नष्ट झाले की तो जीव राहू शकत नाही तर शिव होतो. ही स्थिती माहेश्वरासाठी अजून दूर आहे, कारण तो दुसऱ्या पायरीवरच आहे. अजून त्याला 4 पायऱ्या चढायच्या आहेत. तो परमात्म्याशी समरस होऊ शकत नाही. म्हणून येथे सांगितले आहे की पृथ्वी आदी 7 तत्वे ही अचेतन असल्यामुळे आणि जीव हा अल्पज्ञ असल्यामुळे हे 8 तत्वे ईश्वर नाहीत, परमात्मा या पलीकडचा आहे. या तत्वात परमात्म्याचे अधिष्ठान आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, सूर्य, चंद्र व आत्मा या अष्टमूर्तीपेक्षा परमात्मा भिन्न आहे असे मानणाऱ्या माहेश्वराला अष्टमूर्ती निरासक म्हटले आहे. पुढे पृथ्वी आदी ईश्वरच आहे हे सांगणार आहेत. परंतु हातावरील इष्टलिंग जोपर्यंत ईश्वर रूप दिसत नाही तोपर्यंत सर्व ब्रह्मांड ईश्वर रूप दिसणार नाही. ज्याला इष्टलिंगात देव पाहता येत नाही त्याला ब्रह्मांडात ईश्वर कसा पाहता येईल. म्हणून प्रथम इष्टलिंगातच ईश्वर आहे अशी दृढ भावना झाल्यानंतर मग तिचा परीघ वाढत जातो. मंदिरातल्या शिवलिंगात आपण प्रथम ईश्वर पाहतो, नंतर मंदिर पूज्य मानतो. ज्या गावात मंदिर आहे ते गाव, मग प्रदेश, मग देश आणि विश्व हे सारे ईश्वर रूप दिसू लागते. काशीला आपण पवित्र मानतो कारण तेथे भगवान विश्वेश्वराचे नित्य वास्तव्य असते. सीमित भावना विकसित होत गेली की पूर्ण ब्रह्मांड ईश्वर रूप दिसू लागते. परंतु त्याआधी ही भावना एकाच ठिकाणी स्थिर करणे आवश्यक असते. ईश्वर इतरत्र कोठेही नाही, तो फक्त इष्टलिंगातच आहे. या भावनेनेच दृढीकरण करण्यासाठी आचार्यांनी अष्टमूर्ती निदर्शन स्थळाचे हे प्रतिपादन केले आहे. एवढे सांगून आजचे आशीर्वचन पूर्ण करीत आहोत. ओम शांती शांती शांती.